नमस्कार. जावेद तांबुळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे, त्याला कारणेही तशीच आहेत. आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम बदलला, त्याचे प्रशिक्षण वगैरे सुरू होतं. त्यामुळं बिझी शेड्यूल असल्यामुळं काही शिक्षक भरती संदर्भात अपडेट जे आहे ते दिले नव्हते. त्याच पद्धतीनं शिक्षण सेवक याचिकेचं नेमकं काय झालं त्याचेही काही व्हिडिओज जे आहेत ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेले नाहीत. मात्र आता एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातले सर्व अभियोग्यताधारक असतील, सध्या काम करणारे शिक्षण सेवक असतील, या सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होती. त्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्याला कल्पना आहे 2025ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली आणि या परीक्षेमध्ये अनेक अभियोग्यताधारकांनी ही परीक्षा दिलेली आहे, उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि भरतीच्या प्रतीक्षेत ते सध्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासंदर्भात संस्थेचं काम सुरू होतं. त्याची मुदत आता संपलेली आहे. सर्व जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर लॉक झालेल्या आहेत. त्या जागांच्या तपासणीचं काम सध्या सुरू आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यामध्ये प्राधान्यक्रम सुरू होणार आहेत. म्हणजे साधारण या 5-6 दिवसांमध्ये पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जे आहेत ते सुरू होणार आहेत. जागा ज्या आहेत त्या आपल्याला दिसणार आहेत. तब्बल 21,000हून अधिक जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर सध्या आलेल्या आहेत. नुकतंच माझं या संदर्भात बोलणं झालेलं आहे. त्यामुळं जवळजवळ 21,000हून अधिक जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत. त्यामुळे एक मोठी संधी पुन्हा एकदा राज्यभरातले जे डीएड बीएड अभियोग्यताधारक आहेत, जे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतायत, त्या सर्वांना या शिक्षक भरतीमध्ये पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला सांगायचा आहे की सेमी इंग्रजीच्या ज्या शाळा आहेत त्या सेमी इंग्रजीच्या शाळांवर जे शिक्षक आता निवडले जाणार आहेत, गत भरतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की त्यामध्ये फक्त ज्यांचं डीएड आणि बीएड इंग्रजी माध्यममधून झालेलं आहे असे कॅन्डिडेटच त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली होती. मात्र आत्ता 24 जुलैला जे परिपत्रक आलेलं आहे, 24 जुलै 2026, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांचं BA MA इंग्लिश आहे त्यांनाही त्या ठिकाणी सेमी इंग्रजीच्या शाळांवर संधी मिळणार आहे. मात्र ती संधी कधी मिळणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की त्या जागांवर जर डीएड आणि बीएड इंग्रजी माध्यमाचे तसेच 12वी सायन्स 12वी इंग्लिश मीडियम हे जर कॅन्डिडेट मिळाले नाहीत आणि जागा रिक्त राहत असतील तर BA इंग्लिश आणि MA इंग्लिश वाल्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळं सरसकट सर्वांनाच त्या ठिकाणी संधी मिळेल असं नाही. ज्या वेळेला जागा असतील आणि ह्या कॅन्डिडेटना आधी प्राधान्य दिलं जाईल आणि त्यानंतर जागा शिल्लक राहिल्या आणि जर कॅन्डिडेट उपलब्ध नसतील इंग्लिश मीडियमचे तर मात्र BA आणि MA इंग्लिश वाल्यांना त्या ठिकाणी जी आहे ती संधी दिली जाणार आहे. आता ज्या जागा आहेत 21,000 जागा ज्या येणार आहेत, 21,000 पेक्षाही जास्त जागा येणार आहेत. त्यामध्ये संस्थांच्या जागा या जास्तीत जास्त असणार आहेत. कारण त्या ठिकाणी मागच्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचा ज्यावेळेला राऊंड लागला त्यावेळेला पुन्हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला आणि त्या ठिकाणी अनेकांना पुन्हा जे विदाऊट इंटरव्ह्यूला जे सिलेक्ट झालेले होते त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली होती. मात्र काहींनी संस्था जॉईन केल्या नाहीत. त्यामुळे त्या राहिलेल्या रिक्त जागा आणि पुन्हा या रिक्त जागा अशामुळं त्या ठिकाणी जास्तीत जास्त ज्या आहेत त्या संस्थेच्या जागा असतील. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत. दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे, जो या वेळेला बदल झालेला आहे. GR अधिकृत त्याचा निघलेला आहे की एकदा एखाद्या उमेदवाराचं सिलेक्शन झालं तर मात्र त्या उमेदवाराला पुन्हा त्याच भरतीमध्ये नवीन संधी मिळणार नाही. पूर्वीच्या भरतीमध्ये असं होतं, जर एखाद्या उमेदवाराचं सिलेक्शन हे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये झालं, एखाद्या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा एखादी विदाऊट इंटरव्ह्यूची संस्था असेल, तर पुन्हा समजा उदाहरणार्थ एखाद्याचं सिलेक्शन 1ली ते 5वी साठी झालेलं आहे आणि पुन्हा त्याच भरतीमध्ये 6वी ते 8वी साठी त्या उमेदवाराला संधी मिळत होती मागच्या भरतीनुसार. मात्र आता तसं राहणार नाही. ज्या वेळेला एखाद्या उमेदवाराचं सिलेक्शन एखाद्या जागेवर झालं, मग तो स्तर 1ली ते 5वीचा असेल किंवा 6वी ते 8वीचा असेल, कुठेही त्याचं सिलेक्शन झालं
तर त्याला पुन्हा वरच्या स्तरावर संधी याच भरतीमध्ये मिळणार नाही. त्या उमेदवाराला पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी भरती परीक्षा जी आहे ती द्यावी लागेल आणि नव्यानं त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन करून घ्यावं लागेल. त्याच भरतीमध्ये तो बिंदू जो आहे तो एकाच उमेदवाराला पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही, असं स्पष्ट GR त्याचा जो आहे तो निघालेला आहे. त्यामुळं आता प्रेफरन्स देताना, प्राधान्यक्रम देताना उमेदवारांची कसरत असणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना खूप काळजीनं प्राधान्यक्रम द्या. आता पूर्वीसारखे प्राधान्यक्रम देऊन चालणार नाहीत. अनेक जणांचे व्हिडिओ जे आहेत ते प्राधान्यक्रमासंदर्भात बाहेर येत आहेत. मात्र त्या ठिकाणी ही जी महत्वाची भूमिका आहे, महत्वाचा जो मुद्दा आहे हा, की प्राधान्यक्रम देत असताना विदाऊटला की विथला आपला स्कोर पाहून, आपल्या उपलब्ध जागा पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम द्यावा लागेल. कारण पूर्वी असं होतं की मी सगळ्या आधी विदाऊटच्या देतो आणि नंतर पुन्हा मी राहिलेला विथच्या देतो, इथं नाही झालं तर तिथं होईल अशा पद्धतीचं. पण असं आता सध्या नाहीये. आता जिथं तुमचं सिलेक्शन होणार आहे पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी दुसरीकडे संधी मिळणार नाही. अशा पद्धतीचा हा संपूर्ण हा जो आहे तो भरतीचा आता एकूणच भाग राहणार आहे. त्यामुळं उमेदवारांनी आता प्राधान्यक्रम देत असताना ती काळजी घेणं फार महत्वाचं असणार आहे. आणि हा एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेतलेला आहे, तो चांगला निर्णय आहे. कारण एखाद्या उमेदवाराचं एका ठिकाणी सिलेक्शन झालं तर त्याच भरतीमध्ये त्या उमेदवाराला पुन्हा संधी देता येणार नाही. ही भूमिका गेल्या भरतीपासून अनेकांनी मांडलेली होती आणि त्यावर अधिकृत आता GR काढून त्या ठिकाणी ही भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की साधारण 600हून अधिक जागा ज्या आहेत त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बाबतीत सांगायचं झालं की त्या ठिकाणी पदवीधरच्या जागा ज्या आहेत त्या नाही आहेत. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या ठिकाणी पदवीधर ज्या आहेत त्या अतिरिक्त जागा होत्या. उपशिक्षकाच्या जागा त्या ठिकाणी अवेलेबल होतील. साधारणतः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अंदाजे 150 ते 200च्या आसपास ज्या आहेत त्या जागा उपशिक्षकाच्या त्या ठिकाणी असतील. मात्र पदवीधराच्या जागा त्या ठिकाणी असणार नाहीत. तासनिहाय ज्या जागा आहेत त्या नंतर तुम्हाला सविस्तर अधिकृत ज्या वेळेला माहिती मिळेल, अजून त्याचं बायफर्गेशन जे आहे ते झालेलं नाहीये. ज्याला त्याचं बायफर्गेशन होईल त्याला निश्चितपणानं तुमच्यापर्यंत ती माहिती जी आहे ती पोहोचवली जाईल. शिक्षण सेवक रद्द या संदर्भात याचिकेचं काय झालं यासाठी आपण सविस्तरपणानं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती निश्चितपणानं दिली जाईल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.